नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी. सध्या लहान मुलांमध्ये हँड फूट माउथ डिसीजचं प्रमाण खूप वाढत आहे. हँड फूट माउथ डिसीज हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे. कॉक्ससकी व्हायरस ह्या व्हायरसमुळे हा आजार पसरतो. हा एक कॉन्टॅजियस म्हणजे संसर्गजन्य आजार आहे. इन्फेक्टेड पर्सनच्या संपर्कामध्ये आल्यानंतर हा आजार पसरतो. याची मुख्य लक्षणे काय तर ताप, डोकंदुखी, खोकला, घसा खोकणे. त्याबरोबरच मुख्य लक्षण म्हणजे हातापायावरती, तोंडावरती लाल लाल असे पाणीदार पुरळ येणे. शिवाय हे पुरळ किंवा हे फोड हे तोंडाच्या आतमध्ये किंवा घशाच्या भागामध्ये सुद्धा येतात आणि ते फुडून त्याचे अडसर बनतात. हे खूपही जास्त प्रमाणात वेदनादायी असते. लहान मुलांना पाणी गिळताना सुद्धा खूप त्रास होतो. अशा वेळेला लहान मुलांच्या आहाराकडे लक्ष देणे गरजेचं आहे. त्यांच्या आहारामध्ये त्यांना डिहायड्रेट होऊ देऊ नका. त्यांच्या आहारामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त ठेवा. त्याबरोबर पाणीदार पदार्थ जसे की नारळ पाणी, ताक, पुन्हा वेगवेगळ्या फळांचे रस, वेगवेगळ्या भाज्यांचे सूप आणि शिवाय मऊ अशी पाणीदार खिचडी त्यांना आपल्या जेवणामध्ये द्या. या आजारावरती स्पेसिफिक असं काही औषध नाही, पण योग्य आहार आणि योग्य ती काळजी घेतल्यानंतर 7 ते 10 दिवसामध्ये हा आजार पूर्णपणे बरा होतो. याचे डागही राहत नाही. अशा तऱ्हेने आपल्या मुलांच्या आहाराकडे आणि स्वच्छतेकडे लक्ष द्या आणि आपल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.